समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे। यात आणखीन एक अपघाताची घटना घडली असून यात समृद्धी महामार्गावरून जात असताना कारचे टायर पंक्चर झाले। यामुळे कार बाजूला घेणाऱ्या 2 जणांना अज्ञात वाहनाने धडक देत उडवले। यात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे। समृद्धी महामार्गावर जयपूर शिवारात सदरची घटना घडली आहे। या अपघातात कार चालक योगेश दत्तात्रय घाटेकर वय 68 व शेतकरी देवदास नाना मते वय 60 हे दोघे ठार झाले आहे तर बाळू विश्वनाथ घाटेकर वय 60 हे गंभीर जखमी झाले। जोरदार धडक दिल्यानंतर संबंधित वाहनधारक गाडी घेऊन फरार झाला आहे। दरम्यान योगेश घाटेकर हे कारने समृद्धी महामार्गाने निफाडून रेशमी विक्रीसाठी जालना येथे जात होते। त्यांच्यासोबत बाळू घाटेकर हे देखील होते। प्रवासादरम्यान समृद्धी महामार्गावर जयपूर शिवारात कारचे एक टायर पंक्चर झाले होते। यामुळे त्यांनी ती महामार्गाच्या बाजूला उभी केली। यावेळी त्यांनी मार्गालगत असलेल्या शेतात काम करत असलेले शेतकरी देवदास मते हे त्यांच्या मदतीसाठी धावले। तिघे जण कारच्या बाजूला उभे असताना याच दरम्यान छत्रपती संभाजीनगरकडून येणाऱ्या भरधाव आयशर ट्रक चालकाने तिघांना जोराची धडक देत उडवले। या अपघातात कार चालक घाटेकर आणि मदतीला आलेले शेतकरी मते या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर गाडीसोबत असलेले बाळू घाटेकर हे गंभीर जखमी झाले आहे। त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे।